ची बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। सूत्रांची माहिती जागा वाटप ठरेल, थोडा धीर धरा, शिंदे आणि फडणवीसांच्या या सूचना आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। जागा वाटप ठरेल, थोडासा धीर धरा असं या बैठकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती झालेली आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभा जागा वाटपावर चर्चा झालेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच राज्य कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। जागा वाटपाचा जो तिढा आहे तो 1 ते 2 दिवसामध्ये सुटणार आहे आणि ज्या काही जागा ज्या कुणाच्याही पक्षाला मिळतील त्यानुसार आपल्याला प्रचार करायचा आहे आणि महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करायचे असे थेट निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यासोबतच प्रसार माध्यमांसमोर आणि समाज माध्यमामध्ये वागताना बोलताना तारतम्य बाळगा, इशारे करताना देखील तशा पद्धतीचा कुठली चुकीचा संदेश आपल्याकडून जाणार नाही याची देखील दक्षता घ्या असे थेट आदेश म्हणा किंवा असं थेट आव्हानं जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व सहकारी मंत्र्यांना केलेलं आहे। त्यासोबतच कॅबिनेटमध्ये महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा चर्चा झालेली आहे। मुंबईमध्ये 300 एकरचं थीम पार्क तयार केलं जाणार आहे आणि या थीम पार्कमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश केला जाईल असं सुद्धा निर्णय जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गिरीश, मात्र जागा वाटप जे आहे ते कधीपर्यंत होईल या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो पूर्णपणे सुटेल आणि कुणाचीही नाराजी राहणार नाही अशा पद्धतीचं हे जागा वाटप होईल असं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे, शिवसेनेच्या जागा कमी होत आहेत आणि त्या भाजपला जात आहेत, हा जो एक संदेश आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि बाहेर आपले जेवढे कार्यकर्ते नेते पदाधिकारी आहेत त्यांची देखील आपण समजूत काढावी असा सुद्धा एक जो सूर आहे तो या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते आणि त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे वारे कधीपर्यंत वाहणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा दिल्लीला निघाल्याची चर्चा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जागा वाटपाच्या तिढावरती चर्चा होईल असं बोललं जातं। नक्कीच, धन्यवाद गिरीश।